मुंबई पोलीस आता कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी दाखल झालेत। ओशिवारा पोलिसांचं एक पथक कपिलच्या घरी पोहोचलेलं आहे आणि कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवरील गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांचे पथक आता कपिल शर्माच्या घरी आलेलं आहे आणि या ठिकाणी चौकशी सुरू होतीये। तर मुंबई पोलिसांचं हे पथक कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी दाखल झालेलं आहे। पुढच्या चौकशीला आता सुरुवात झालेली आहे। कॉमेडियन कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवर गोळीबार झालेला होता आणि या संदर्भातल्या चौकशीसाठी आता पोलिसांचं पथक कपिल शर्माच्या घरी पोहोचलंय। आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। अश्विनी, काय नेमक्या सध्याची माहिती आहे? कपिल शर्माच्या घरी पोलिसांचे मुंबई पोलिसांचं पथक पोहोचलेलं आहे। काय पुढे नेमकी कारवाई होती? काय चौकशीला सुरुवात झाली का? सध्या मी कपिल शर्माच्या घरच्या बाहेर आहोत। DLH एन्क्लेव्ह नावाच्या कपिल शर्माचा हा घर आहे। याच घरामध्ये 9वी मंजिलवर कपिल शर्मा त्यांच्या परिवारासोबत राहतात। काल रात्री त्यांचा जो शूट होता ते खत्म करून अर्ली मॉर्निंग 4 ते 5 वाजता ते इथे पोहोचले आहेत। त्यांच्या कॅनडामध्ये स्थित कॅफेमध्ये फायरिंगची जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा संज्ञान घेऊन ओशिवारा पोलीस इथे पोहोचले आहेत। त्यांनी पूर्ण बिल्डिंगचा मुआयना केला। त्यांनी CCTV रूममध्ये जाऊन ते CCTV इथे चालू आहे की नाही त्याची पडताळणी केली आहे आणि एक साध्या वर्दीमध्ये एक पोलीसकर्मी इथे आतमध्ये बसलेला आहेत। त्यांना इथे जे कोणी येत आहेत, जे रजिस्टर प्रॉपर मेंटेन होत आहे की नाही, CCTV मध्ये सगळे आणाणे किंवा जाणारे जे लोक आहेत त्यांचा व्हिडिओ यायला पाहिजे याची दक्षता घेण्यात आली आहे। पोलिसांनी इथे पोहोचून सगळी जी व्यवस्था आहे ते बघून जे वर्दीमध्ये आलेली पोलीसकर्मी ते निघाले आहेत। आता साधे वर्दीमध्ये एक पोलीसकर्मी इथे बसवण्यात आला आहे। तो फक्त लोकांचा मुवमेंट इथे बघतो आहेत। पोलिसांनी संज्ञान यामुळे घेतला की या केसमध्ये खलिस्तानी समर्थक बब्बर खालसा इंटरनॅशनलचे जे आतंकी आहेत हरिंदर सिंग लड्डी आणि तुफान सिंग यांनी फायरिंगची जी घटना घडली आहे त्याच्या त्यांनी हे घेतलं आहे की त्यांच्याकडून ही घटना करण्यात आली आहे। निहंगवर कपिल शर्मांनी काही भाष्य केला होता, त्या भाष्याच्या विरोधाने त्यांनी हे फायरिंग केलेली आहे। म्हणून पोलीस इथे पोहोचून लॉ अँड ऑर्डर ही मेंटेन असली पाहिजे त्यासाठी इथे पोहोचली होती। पोलिसांचा एक माणूस इथे ठेवला गेला आहे आणि इथे जे कोणी येणार त्याच्या ते पाहणी करणार, नंतर ते लोक आतमध्ये त्यांना शोधणार। ठीक, अश्विनी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अश्विनी पांडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।